नमस्कार नमस्कार नमस्कार. खुपते तिथे गुप्ते या शोचा हा तिसरा सीझन. पण माझ्यासाठी हा शो फक्त शो नाहीये, कारण मी इथे फक्त मी असतो, अवधूत. इतरत्र मी कुठे गायक असतो, कुठे संगीतकार असतो, कुठे दिग्दर्शक असतो, कुठे परीक्षक असतो. पण हा मंच अशी एकमेव जागा आहे जिथे मी साधा सिंपल माणूस असतो. गायक म्हणून मला गाण्यातली जागा महत्वाची असते, पण माणूस म्हणून मी तुमच्यासारखाच बारसू रिफायनरीच्या जागेवर विचार करत असतो, अस्वस्थ होतो. दिग्दर्शक म्हणून सिनेमा चालला किंवा न चालला तरी मला विचारणारे लोक आहेत आणि मी जबाबदारी सुद्धा घेतो. पण राज्य चालवता येत नसेल आणि कुणीच जबाबदारी घेत नसेल तर मी प्रश्न विचारणारा होतो. कारण आता मी फक्त गुप्ते नाहीये, खुपते तिथे गुप्ते आहे. माझं नाव खुपण्याशी जोडलं गेलंय, पण याचा मला अभिमान आहे, कारण खुपणारी गोष्ट सांगणारी माणसं ही जपणारी असतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चुकीचं घेतलं की खुपणारा माणूस आहे मी, कारण माझी मराठमोळी दैवत जपणारा माणूस आहे मी, तुमच्यासारखाच. शाहू, फुले, आंबेडकर, टिळक, आगरकर, सावरकर, क्रांतिसिंह, कर्मवीर, लोकहितवादी, प्रबोधनकार अशी सगळी नावं एकाच दमात घेऊ शकतो आपण. नाव घेताना पण दम लागतो आणि नाव घेताना पण दम लागतं. तर ह्या अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या मोठ्या मोठ्या विचारांचा मोठा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आज आपल्यासोबत गप्पा मारायला, त्यांच्याबद्दलचं खुपणं ऐकायला आणि त्यांना कुणाबद्दल काय खुपतं ते सांगायला जे पाहुणे आले आहेत, त्यांची ओळख करून द्यायची महाराष्ट्राला काय, देशाला सुद्धा गरज पडणार नाही. देशातला एकमेव वक्ता ज्याचं भाषण सगळे न्यूज चॅनलवाले स्वखुशीने पूर्ण वेळ दाखवतात, असा एकमेव वक्ता ज्याच्यासाठी आजच्या काळात सगळ्यात जास्त टाळ्या वाजतात. विधानसभेत एकमेव आमदार असलेल्या पक्षाचे नेते असले तरी ज्यांच्याकडे महाराष्ट्रातली छोट्यात छोटी किंवा मोठ्यात मोठी समस्या घेऊन लोक जातात, असा नेता ज्यांच्याबद्दल लोकांना भीती पण आहे आणि ज्यांच्याबद्दल लोकांना प्रीती पण आहे, असे वन अँड ओनली महाराष्ट्राचे लाडके वक्ते, महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री राज ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागे भारे मागे फिरायचं नाही. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. राजसाहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी मराठीच्या ह्या एक परंपरा असलेल्या कार्यक्रमामध्ये. आज ह्या नव्या पर्वाची सुरुवात तुम्ही करून देत आहात, तुमच्या मुलाखतीने होतीये. तुमचं खूप खूप स्वागत. झी मराठीसाठी दोन शब्द. मी कधी आलो नव्हतो आजपर्यंत या कार्यक्रमाला, किंवा बोलवलं नव्हतं. परंतु मी हा कार्यक्रम नेहमी पाहत असे. पुन्हा एकदा तुम्ही सुरुवात करतात या कार्यक्रमाला, माझ्या मनपूर्वक तुम्हाला खरंच शुभेच्छा. मी आहे हे ठीक आहे, आता अजून कोण कोण आहेत मला कल्पना नाही. खूप शुभेच्छा. याची सुरुवात छान होते, त्याचा संपूर्ण प्रवास चांगला होतो राजसाहेब. त्यामुळे पुढची माणसं तुम्ही घरी बसून ज्या वेळेला बघाल त्यावेळेला तुम्हाला तितकाच आनंद होईल याची खात्री मी देतो.
आणि साहेब आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमाची जी हिरोईन आहे किंवा खरं तर हिरो आहे अशा खुर्चीची ओळख करून देण्याची वेळ झाली आहे. खुर्ची ही काही साधी गोष्ट नाही. 2 पायाच्या माणसाला 4 पायाची खुर्ची लागते. त्या खुर्चीत बसण्यासाठी आधी उभं राहावं लागतं, मत मागावं लागतं. पण आमची खुर्ची मात्र वेगळी आहे. हे एक काटेरी सिंहासन आहे. टोचणारं, बोचणारं, खुपणारं, तरी आपले पण जपणारं. इथं रविवार असला तरी सुट्टी नाही. बाकी सिंहासन धारदार आहे, पण पाहुणा जोरदार आहे. अरे फिरवा रे ती खुर्ची. साहेब आपण स्थानापन्न व्हावं अशी आम्हाला मी म्हटलं ही खरंच खूप ती आहे. अरे बापरे हो का. तर सुरुवात करूया. खुर्चीबद्दल साहेबांनी सांगितलंच आहे की जरा खूप ती आहे. पण मला खात्री आहे की तुमच्यासारखा माणूस त्याच्यावर एकदा बसला की आमच्या सगळ्यांच्या मनात तुम्ही जसे विराजमान झालेले आहात तसेच या खुर्चीच्या मनात पण व्हाल आणि मग ती तुम्हाला खुपणार नाही. प्रश्नांना थेट सुरुवात करूया. आजचा जो आमच्या भाषेत म्हणतो आम्ही वर खोणारा हिंदुत्ववाद आहे आणि प्रबोधनकारांचा हिंदुत्ववाद हा वेगळा असल्यासारखं जाणकारांना जाणवू लागलेला आहे. तर तुमचं ह्याबद्दल काय मत? अवधूतजी कसं आहे, मी त्या दिवशी मला हाच प्रश्न विचारला होता किंवा बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो. मुळात आपण एक पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की माझ्या आजोबांनी जे गोष्टी मांडल्या त्याच्यामध्ये हिंदू धर्मामधल्या ज्या उणीवा होत्या त्या त्यांनी मांडल्या किंवा काही चुकीच्या प्रथा होत्या त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे. पण अत्यंत कडवट धर्म मानणारा माणूस होता तो. दुसरी गोष्ट, माझ्या आजोबांचा काळ वेगळा होता. म्हणजे तुम्ही जर टेररिझम किंवा दुसऱ्या देशांमध्ये जाऊन माणसं बॉम्बलास्टने उडवणे, मारणे असले जर समजा तुम्ही प्रकार पाहिलेत तर हे गेल्या 15 वर्षात 20 वर्षात म्हणजे मला असं वाटतं की इंदिराजींना ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला नुसता देश नाही जग अवाक झालं होतं. तर त्याच्या अगोदरचं आपण फक्त ऐकलं होतं की केनेडीनं मारलं होतं. पण जसं जसं काळ बदलत गेला तसा तसा मला असं वाटतं वातावरण बदलत गेलं आणि वातावरणामध्ये मग ज्या प्रकारचा काही धर्मांमधनं इतर धर्मांमधनं जो कडवटपणा किंवा एक फॅनॅटिक लेवलवरती ज्या गोष्टी व्हायला लागल्या, जे जगभर दिसायला लागलं ते आपल्या आजूबाजूला पण दिसायला लागलं त्या सगळ्या गोष्टी. आणि आज जे उभं राहिलंय तुम्ही ज्याला हिंदुत्ववाद वगैरे किंवा काही त्याला म्हणा त्याला, पण मला असं वाटतं की त्याचा संबंध हा मला असं वाटतं पार्टिशनच्या थोडासा अगोदरपासून हा सगळा सुरू झाला असावा की ज्याच्यामध्ये एक हिंदू मुस्लिम ऐक्य जे होतं, जे स्वातंत्र्यासाठी सुरुवातीपासून होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येत गेली आणि त्याच्यामध्ये मग एक कडवटपणा येत गेला आणि मग त्याच्यामधनं पाकिस्तान निर्मिती आणि पाकिस्तान निर्मितीनंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत बरोबर, त्याच्या मला असं वाटतं की त्याचा एंड हा बाबरी मशिदीत झाला. बाबरी मशिदीत झाला. त्याची बाबरी मशिदीची सुरुवात अगदी त्याच्या आदल्या वर्षी झालेली नव्हती, आधी अनेक वर्ष झाली होती. अनेक वर्ष ह्या सगळ्या गोष्टी साचल्या होत्या. सो माझ्या आजोबांच्या काळामधला आजोबा मांडत असलेली गोष्ट आणि आत्ताची गोष्ट याच्यामध्ये खूप फरक आहे. कदाचित मी किंवा याच्या अगोदर खरं तर या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली मला बाळासाहेबांनी. त्यांनी बरोबर ती गोष्ट हेरली की लोकांच्या मनात काय चालू आहे आता. बरोबर. आणि माझे आजोबा असते तर मला असं वाटतं की त्यांनी देखील तीच गोष्ट हेरली असती. काळानुरूप जशी कपडे बदलत जातात, गोष्टी बदलत जातात, तशाप्रमाणे धर्माचा आत्मा जरी तोच असला तरी त्याचं बाहेरचं रूप बदलायला हवं आणि बदलण्याबद्दल विचार केला जायला हवा. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही आज जर समजा तुम्ही पॅरिसला गेलात, तुम्ही लंडनला गेलात तर तो एक
15-20 वर्षापूर्वीचा जो ब्रिटिश माणसाचा किंवा फ्रेंच माणसाचा विचार जो होता तो आज नाहीये आज तिकडे. नाहीये आज. सो ह्या ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्याचा विचार करणं आणि तो विचार करून पुढे जाणं मला असं वाटतं जास्ती महत्वाचं आहे. तर आता हा बदलता हिंदुत्वाचा विचार म्हणा किंवा पुढच्या प्रश्नाकडे जाताना ह्याचा गेल्या 10 वर्षामध्ये काय फरक पडलाय हा विचार करून कर्नाटकच्या इलेक्शनचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी चाललेलं नसतं. बरोबर. कधी हे येतात कधी या गोष्टी असतात. कसं आहे, विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. वा वा. आणि ज्या दिवशी तुमच्या हातात सत्ता येते त्या दिवशी सत्ता जायला सुरुवात होते. फक्त तुम्ही ती प्रोलॉंग किती करता एवढंच तुमच्या हातात असतं. सो त्याच्यामुळे कधी हे असतील कधी ते असतील. सो असं प्रत्येक वेळेला होतच आलेलं आहे. पण मग जर का असं होणार असेल तर आता मला झेंडा बदलायला जराशी घाई केली असं वाटतं का? नाही, काही संबंध नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हिरवी किनार काढून टाकायची घाई केली का? नाही, हिरवी किनार आणि निळी किनार हा विषय नव्हता. माझ्या मनामध्ये जो पहिल्यापासून एक गोष्ट होती. कसं होतं हे, तुम्ही जर समजा बघितलं तर बराच मला काळ या गोष्टींचा विचार करायला मला मिळाला आणि ती गोष्ट माझ्या मनात चालू होती. अगोदरचा झेंडा काही वाईट नव्हता, पण ज्याला एक काय म्हणू माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हातात घेतल्यानंतर त्याला एक जी आयडेंटिटी लागते, कळलं का? तो झेंडा माझ्या पहिल्या मनात होता. परंतु मी त्या दिवशी कोणा माझ्याच मुलाखतीत सांगितलंय का, मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला तर मी 37 वर्षाचा होतो. आता त्या 37 वर्षाचा असताना मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या बरोबर असं कोणी नव्हतं की जे खूप अनुभवी लोक होते आणि त्यांनी मला काहीतरी सांगितलं समजवलं जे मला जे वाटत गेलं ते गोष्ट. पण तेव्हा माझ्या जो डोक्यात मनात जो झेंडा होता तो हा होता. पण त्याला इतरही लोक माझ्या आजूबाजूला जे सगळेजण होते मग त्यातल्या काही जणांनी सांगितलं नाही आपण ही गोष्ट केली पाहिजे, आपण असा झेंडा घेतला पाहिजे, तसा झेंडा वगैरे खूप गोष्टी सांगितल्या गेल्या. सगळ्याच काय मी ऐकल्याचा भाग नाही, परंतु त्यातला झेंड्याचा भाग जो होता मला असं वाटतं की तोही झेंडा उत्तमच झेंडा आहे आणि त्याच्यामध्ये काही गैरअशाचा भाग नाही. परंतु मला माझ्या मनात जो पहिल्यापासूनचा जो झेंडा होता तो मी आणला. आता तो लवकर का उशिरा का काय मला माहित नाही. मधल्या काळात ज्यावेळेला जे सत्तांतर जे झालं, ज्या प्रकारे शिंदे सरकार आलं, ज्या प्रकारे आमदार इतक्या मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि सत्तांतर झालं, त्या गोष्टीकडे बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की घराणेशाहीच्या तावडीतून लोकशाही सोडवली असं काही लोकांचं म्हणणं पडलं. त्यानंतर आता अगदी परवा दिवशीचं जे नाट्य झालं की पवार साहेबांनी राजीनामा दिला, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तिथे खूप रडारड केली, मग त्यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला. या दोन गोष्टी जर का एकत्रित बघितल्या तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही राहावी टिकावी ह्यापुढे असं काही घडू नये यासाठी तुमचा काय विचार आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता? काय अवधूतजी, मला असं वाटतं की घराणेशाही आणि लोकशाही यापेक्षा हाताळलं कसं जातंय, माणसांचे प्रश्न सुटतायत की नाही, लोकांचे प्रश्न सुटतायत की नाही. लोकशाहीमधनं एखादा माणूस आला आणि तो जर काम करत नसेल तर तुम्ही काय म्हणणार आहात? आणि घराणेशाहीमधनं समजा एखादा माणूस आला आणि तो जर समजा काम करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? बरोबर. तुम्हाला आउटपुटशी मतलब आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती संभाजी महाराज आले, तुम्ही काय याला घराणेशाही म्हणणार? ती व्यक्ती कर्तृत्वात होती म्हणून ती छत्रपती झाली आणि त्यांचं कर्तृत्व हे मला असं वाटतं महाराष्ट्राला दिसलेलं आहे, कळलेलं आहे. तर मला असं वाटतं की लोकशाही आली काय आणि घराणेशाही आली काय, चालवते कोण आणि कसं. म्हणजे तुम्ही आज पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधींनी ज्या क्षमतेने देश चालवला ती गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. काही गोष्टी अनेकांना आवडल्या नसतील, त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या आवडल्या असतील. नाही, पण कसं आहे की आपण म्हणूया की ह्याचा दोष आपण नेत्यांना देऊ शकणार नाही. कदाचित लोकांचा, कार्यकर्त्यांचा, मतदारांचा. आजही गांधी घराणं म्हटलं की अजून त्यांनी जरी आपण खरगेंना बसवलं तरी सुद्धा त्यांचा अजून काय म्हणू आपण त्याला, व्यक्तीशी निगडीत तुम्हाला गोष्ट म्हणायची आहे ना. हो. मग आज जर समजा बघितलं तर आज भारतीय जनता पक्ष आहे का नरेंद्र मोदी? ह्याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष होता का अटल बिहारी वाजपेयी? बर.
सो लोक मतदान व्यक्तीकडे बघूनच करतात ना. बाई तुम्ही जर समजा अमेरिकेमध्ये गेलात तर जॉर्ज डब्ल्यू बुश याच्यानंतर त्यांचा मुलगा आला, पण तिकडे काय बोंबाबोंब झाली, घराणेशाही असं नसतं. मला असं वाटतं की माणूस तो ती गोष्ट हाताळतोय कशी त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मी लोकशाहीमधले फेल्युअर्स पण आपण पाहिलेले आहेत. हो. बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे हीच गोष्ट बरोबर आणि हीच गोष्ट चुकीची. शाह्या महत्वाच्या नाही आहेत, व्यक्ती महत्वाची. पण आता ही जी काही शिंदेशाही आलेली आहे त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, अजून त्यांना सिद्ध करायच्याच गोष्टी ते आत्ता आलेले आहेत. प्रश्न असा आहे की तुमच्या खालून तुमचे 40 आमदार जातात आणि तुम्हाला माहीत नाही. तुम्ही त्या राज्याचे सर्वा प्रमुख असताना तुमच्याकडे इंटेलिजन्स असतो, पोलीस खात्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन मिळत असते, ती मिळाली नाही का? इतकी लोक नाराज आहेत, तुम्हाला कळलं नाही का? इतकी लोक अचानक निघून गेली, तुम्हाला समजलं नाही का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की शाह्या महत्वाच्या नाही आहेत, व्यक्ती महत्वाच्या असतात. कारण व्यक्ती आली की इच्छा आली, आणि इच्छा आहे की नाही आहे हे त्या व्यक्तीवरती असतं, शाह्यांवरती थोडी असतं. मी माझी परवा दिवशीच उद्धव साहेबांबरोबर एक भेट झाली, चर्चा झाली. तर मला व्यक्तिशः असं खूप जाणवलं की बारसूबद्दलचं जे तुमचे आणि त्यांचे विचार खूप जुळत आहेत. मग एखादं आंदोलन एकत्र करायला काय हरकत नाही? नाही, कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेला बारसूचा विचार जेव्हा झाला त्यावेळेला बारसूचं पत्र हे त्यांनीच दिलेलं आहे. हो, पण त्यांचं म्हणणं असं आहे थोडंसं की ते त्यावेळेला मुख्यमंत्री असताना खूप लोक माझ्याबरोबर आजूबाजूला असतात, मला वेगळं पिक्चर तयार केलं जाऊ शकतं, आणि मग नंतर मला पण जे आता लक्षात येत आहे ते प्रश्न म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की तुम्ही त्या प्रमुख पदावरती आहात, तुम्ही माणसांवरती टाकून कसं चालेल? चूक तुमची झाली ना. तिथे कातळ शिल्प आहेत हे याच्या अगोदर जगाला माहिती होतं. असं काही ती नवीन आत्ता 2 महिन्यापूर्वी सापडली नाही आहेत ती. त्याच्यावरती असंख्य लोक काम करत आहेत. युनेस्कोच्या पहिल्या यादीमध्ये ते आलेलं आहे. तुमच्या बरोबरच्या तुमचे हे सगळे IAS अधिकारी आणि सगळे लोक यांनी तुम्हाला सांगितलं नाही, याचा अर्थ लक्ष नाही. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते म्हणजे की तुम्ही एकदा म्हणताय की नाणार, एकदा म्हणताय बारसू. इतकी हजारो एकर जमीन आली कशी हो ताब्यात अचानक? येते कशी ताब्यात? कोण ही माणसं की आपल्या कोकणी लोकांकडनं, आपल्याच बांधवांकडनं या कवडीमोल दामामध्ये तुम्ही विकत घेताय आणि त्याच्या 1000 पट 2000 पट किमतीला तुम्ही सरकारला विकताय. हा सगळा जो कोकणात धंदा चालू आहे माहित नाही? मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला माहित नाही? तेव्हा कळलं नाही ही गोष्ट. आता आपण पुढच्या राऊंडकडे जाणार आहोत. ही खुर्ची फिरण्याचा राऊंड आहे हा, की ज्यामध्ये ह्या स्क्रीनवरती आपल्याला एक क्लिप दिसणार आहे कोणाची तरी, त्यांनी फक्त ऐकायची आहे, आणि त्यानंतर ती खुर्ची फिरेल. जो कोणी चेहरा असेल त्या चेहऱ्याबरोबर साहेबांनी थेट संवाद साधायचा आहे. आणि तुमच्या परवानगीने मी सांगतो, लाव रे तो व्हिडिओ. का आत्ताच काही लोकांना भोंगे आठवले, त्याच्याबद्दल काही माहिती आमच्या भुजबळ साहेबांनी दिली. याच्या आधी का नाही यांना काही गोष्टी आठवल्या? आता कुठल्या निवडणुका आहेत का? कशा करता लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललंय का? पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत. त्यांना तुम्ही जातीवादी म्हणता? त्यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे, आणि हे काय गप्पा मारताय? मी आत्ता खरं बोलणार होतो, हे घाबराय. का पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत. त्यांना तुम्ही जातीवादी म्हणता? त्यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे, आणि हे काय गप्पा मारताय? मी आत्ता खरं बोलणार होतो, हे घाबराय. बघूया आता जिरवणार की जिरणार, कारण खुर्ची आता आहे फिरणार.
साहेब आता डायरेक्ट संवाद. त्यांच्याशी काय बोलायचं. नाही, मुळात मला असं वाटतं की त्यांच्या मनात असलेली गोष्ट आणि शब्दात असलेली गोष्ट याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ते आपल्याला, मला असं वाटतं की गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी शपथविधीला कळलं पहाटेच्या. कळलं का की काकांना न सांगता आपण स्वतः जायचं आणि मग काकाने डोळे वटारले की घरी परत यायचं. तर त्याच्यामुळे हे काय काकांची बाजू मांडतायत. मला असं वाटतं आत्ता पण ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना लपून छपून भेटत होते आणि मग पवार साहेबांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. मग दाती तृण धरून मी घरी आले परत. त्याच्यामुळे मी ह्यांचं काय फारसं काय सिरियसली गांभीर्याने फार घेत नाही. अजून 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 एक काहीतरी खुपणं आहे त्यांचं. अजून खुपणं बघूया आपण त्यांचं काय. ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं. मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारलेलं आहे. त्यांनी पाठीमागं एकदा इलेक्शन मध्ये ते बाहेर पडल्यावर 14 आमदार निवडून आणले. दुसऱ्या टर्मला त्यांचं 1 आमदार निवडून आले. ते पण आमच्या जुन्नरच्या सहकार्यांनी शरदराव सोनवणेंनी त्यांचं तिकीट घेतलं म्हणून ती एवढी एक पाठी लागली. त्याच्यामुळं त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारवर मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं ह्याच्यात त्यांना समाधान वाटतंय. ह्याच्यातनं ते समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा. पहिली गोष्ट म्हणजे ते एका राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षामधले एक नेते आहेत. त्याच्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत स्वतः. मी इथे माझा स्वतःचा पक्ष काढलाय, त्याच्यातनं 13 आमदार निवडून आणले होते. आणि पक्ष म्हटलं की चढ उतार हे असतात. पवार साहेबांचं कसं आहे, मागे ज्यावेळेला त्यांनी पुलोच्या अगोदर ज्यावेळेला त्यांनी पक्ष स्थापन केला होता, मला असं वाटतं समाजवादी काँग्रेस का काहीतरी असं, आणि आत्ताचंही निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली ती मोळी आहे. ते काय, ती जर माणसं स्वतंत्रपणे लढली तर ती निवडून येणारी आहेत. त्या निवडून येणाऱ्या लोकांना एकत्र फक्त करतात. आणि अजित पवारांचं जर समजा ते म्हणत असेल की मी 13 आमदार आणले मग नंतर 1 आमदार आणला वगैरे, अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून नाही आणू शकले. आणि जर समजा बारामतीमधनं काकांनी हात बाजूला केला, ह्यांचं तरी काय होईल. आणि त्याच्यामुळे की ते 13 आले, काही त्याच्यानंतर 1 आला, मग त्याच्यानंतर 1 आला, मग अगोदर. आणि मुळात कसं आहे, व्यंगचित्र कळायला देखील त्या प्रकारचं एक काय म्हणतात आकलन लागतं. ते जर ते नसेलच, मला असं वाटतं ते असण्याचं काही कारणच नाही. आणि काय नक्कल करणं, तर त्या दिवशी जे ते वागत होते त्याच्यावरनं मी ती गोष्ट समजवली. आता समजवताना काही गोष्टी, माझी पद्धत आहे काही गोष्ट समजवण्याची, त्याप्रमाणे मी समजवली. कदाचित लागली असेल, खुपलं असेल. पण मला असं वाटतं या इस पॉइंट पे खुर्ची फिर से, मला लोकांकडे पाठ करून बोलायची सवय नाही. त्या सिच्युएशनमध्ये एक महाराष्ट्रामधलं एक इतकं बुजुर्ग नेतृत्व, विचारांमध्ये मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, मला काही गोष्टी त्यांच्या पटत नसतील, त्यांना काही गोष्टी आमच्या काही पटत नसतील, तो भाग झाला, राजकारणाचा भाग झाला. पण एक व्यक्ती, इतकी बुजुर्ग व्यक्ती ज्या वेळेला आपल्या पदाचा राजीनामा देते त्यावेळेला त्यांच्या बरोबरच्या घरातल्या माणसांनी कसं वागलं पाहिजे, इतका सेन्स नाही. बरं, तिथे आलेले जे लोक होते ते इमोशनल होते. ते काय भावनिकदृष्ट्या काही जण रडले असतील, काही जण अजून काही बनत असतील, काही अजून त्यांच्या डोक्यात किंवा की आता आपलं भविष्य काय. या सगळ्या परिस्थितीमध्ये माणसांनी कसं वागायला पाहिजे. या गापऱ्या, या चोपऱ्या, या बाईक हातात द्याऱ्या, या तुला कोणी, हे असं कोण बोलतं का. मला असं वाटतं की त्याला त्या गोष्टी त्यावेळेला तिकडे त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. म्हणून मी असं म्हटलं की हे असे वागतायत, हे बघून पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला की हे नको बाबा, त्यांच्या हातामध्ये जर गेलं ते उद्या काय करतील. चला पुढे जाताना आज आपल्याबरोबर आमचे लाडके चित्रपट सृष्टीचे आमचे नेते जे आहेत अमय खोपकर समोर बसलेले आहेत.
हे एक कौतुकाची गोष्ट आहे की बाकी कार्डं जी असोसिएशनची असतात ती प्रत्येक पक्षाची कार्डं आमच्या लोकांकडे असतात बरं का. पण एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर फोन करायला मात्र अमय कोपकरच आठवतात. खरं आहे. त्यांनाच फोन जातो. बाकी पक्षातल्या लोकांना मला नाही वाटत कोणी इतका मोठा आधाराचा स्तंभ आहे. तर या विषयाकडे येताना मात्र मी साहेब तुम्हाला विचारतो की केरळा फाईल्स ह्या चित्रपटावरून आता जी काही उलटसुलट चर्चा झाली, त्याच्यावर बंदी आली, एक तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? आणि दुसरी गोष्ट की सर्वपक्षीय नेत्यांनी हिंदुत्ववादाचा जोर लावण्यासाठी केरळा फाईल्सचे फुकट शो लावले, परंतु त्याच वेळेला शाहीर ज्या वेळेला चित्रपट रिलीज झाला तो मराठी असून त्यांनी मराठी शाहीर चित्रपटाचे काही शो लावले नाहीत. केदार शिंदेनी त्याबद्दल ट्विट देखील केलं होतं की मराठी शाहीरचे तुम्ही शो का लावत नाही. तुमचं काय वाटतं? कुठची फाईल काय बोललात तुम्ही? पुढचा पिक्चर केरला स्टोरीज. केरला स्टोरी. मी ती पाहिलेलं नाही पिक्चर, तो चित्रपट पाहिलेला नाहीये. मला जे कळलंय त्याप्रमाणे ते एक पॉलिटिकल प्रपोगंडाची फिल्म केली असं मी जे ऐकलं ते त्याच्यातनं दिसतं. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची फिल्म ज्यावेळेला येते त्यावेळेला त्याचे शो लावले जातात. आणि शाहीर ही गोष्ट काही पॉलिटिकल प्रपोगंडाची फिल्म नाही आहे, ती एका व्यक्तीची फिल्म आहे. आणि त्या व्यक्तीचं महाराष्ट्राबद्दलचं योगदान या गोष्टीबद्दलचं आहे. खरं तर फिल्म चांगली चालत असल्यामुळे त्याचे काही वेगळे एक्स्ट्रा शो लावावेत असं मला माहीत नाही कोणाला काही वाटलं असेल तर. पण केरळा स्टोरीजवरती बंगालमध्ये बंदी आणली त्यांनी शेवटी. अच्छा. तर चित्रपटावर बंदी आणणे ह्या विषयावर तुमचं काय मत? म्हणजे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोक चित्रपट करते सुद्धा काही वेळेला आपली मर्यादा सोडतात असं वाटतं का? कसं आहे, आपण म्हणतो आपण लोकशाहीत राहतो. जर समजा तुम्हाला बघायचं असेल तर लोकशाही म्हणून जर समजा बघितलं तर ती तुम्हाला युरोपमध्ये दिसते, तुम्हाला ती अमेरिकेमध्ये दिसते की जिकडे तुम्ही एखाद्या गोष्टींवरती टीका केली किंवा काही केलं. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, तुम्ही झेंडा केला होता ज्याच्यामध्ये थोडंसं माझ्याबद्दलचं कॅरेक्टर थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं असं मी ऐकलं. मी तो पाहिलेला नाही अजून, पण मी कधी आक्षेप घेतला का त्याच्यावर? नाही. तुम्हाला काही आठवतंय का काही? मग आता तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी सांगणारच आहे आठवण. बोला. ती आठवण अशी की चित्रपट रिलीजला आल्यानंतर मनसेच्या काही नेत्यांना त्याची टेन्शन आलं म्हणा किंवा काय, त्यांनी मला फोन केले. मी साहेबांना भेटायला गेलो की मला असं वाटतं की माझा चित्रपट तुमचे कार्यकर्ते नेते बंद पाडतील. साहेबांनी सांगितलं, चर्चा केली, आम्ही तासभर बोललो. साहेबांनी शेवटी जाताना मला अभय दिलं की तुम्ही जा, तुमच्या चित्रपटाला मनसेकडनं विरोध होणार नाही. साहेबांनी सांगितलं, राजसाहेबांनी, की जर का तुम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळतं आहे, जर का भारत सरकार तुम्हाला हा चित्रपट रिलीज करायला परवानगी देतो तर मी कोण आलो, तुम्ही जरूर रिलीज करा चित्रपट. त्यानंतर तुम्हाला माहितीचं काय झालं, दुसऱ्या पार्टीतल्या लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, त्यामध्ये तिथलं कॅरेक्टर चेंज करायला सांगितलं. या सगळ्या भांडणामध्ये मला चित्रपट रिलीज करायला पुढे ढकलावा लागला. चित्रपटसृष्टी तुम्ही जाणता, मला त्यामुळे खूप खर्च आला. ह्या काळामध्ये परत एकदा मला साहेबांच्या म्हणजे राजसाहेबांच्या निकटवर्तीयांकडनं फोन आला. तो त्यावेळेला तेवढ्या तिखट फोन नव्हता, तो प्रेमाचा होता की आता तुम्ही जर का 4 गोष्टी बदलता आहात तर तुम्ही आमच्या पण साहेबांच्या 2 गोष्टी कापा. मी माझं असं झालं होतं कलाकार दिग्दर्शक म्हणून की आता अजून किती सहन करायचं, या आता तुम्ही पण, या आता तुम्ही पण, या आता. मी बसलोच आहे. पण त्यावेळेला मी शेवटच्या क्षणी साहेबांना पुन्हा फोन केला. आता बघा परिस्थिती वेगळी होती. त्यांना माहिती होतं की पिक्चर पुढे गेलाय. त्यांना माहिती होतं की अवधूत काही दुसऱ्या पार्टीतल्या लोकांसाठी काही गोष्टी चित्रपटातल्या बदलतो आहे. त्यावेळेला ते अतिशय प्रेमाने मला सांगितलं असते, असेल ठीक आहे, माझ्या पण लोकांना दाखवा, ते म्हणतात ते माझं पण कापा, म्हणायची संधी होती. त्यावेळेला त्या फोनवरती राजसाहेबांनी मला सांगितलं, अवधूत मी जे एकदा बोललो ते बोललो, मी चित्रपट बघणार नाही, तू रिलीज कर, माझी काहीच नाही. ते काय होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की तुम्ही जर JFK पाहिला असेल, आय थिंक ऑलिव्हर स्टोन्स आहे की ज्याच्यामध्ये आपल्या प्रेसिडेंटच्या खुनाबद्दलची ती गोष्ट आहे आणि ती कोर्ट केस आहे अख्खी, आणि FBI ला ते कटऱ्यामध्ये उभे करत आहेत शेवटी.
ती अनसॉल्ड आहे, म्हणजे त्याचं काही एंड नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा, परंतु त्याला एव्हिडन्सेसमुळे ते सोडतं. पण अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारची तुमच्या देशातल्या एका यंत्रणेला कटारामध्ये उभं करायचं आणि अशा प्रकारची फिल्म काढायची आणि ती लोकांनी झेलायची, तो जो लोकशाहीचा जो समज आतमध्ये मुरायला लागतो, तो मला असं वाटतं अजूनही आपल्या देशामध्ये नाही आहे. आणि आपल्या देशामध्ये ती गोष्ट मग आता तर खूपच खालच्या थराला सगळं प्रकरण गेलेलं आहे की तुम्ही काही बोलूच शकत नाही, किंवा काही कशावरती विनोद करू शकत नाहीत. कित्येक वेळदा काही गोष्टी अशा होतात की समोरच्याला त्या समजतात की नाही, परंतु काय त्या भावनांना काही अर्थच उरलेला नाही आहे. मध्ये मी झालं नाही का त्या इतिहासाबद्दल, आता इतिहासाबद्दल मुळात जे आक्षेप घेतात त्यांनी इतिहास वाचलेला नाही, त्यांना त्यातली काही गती नाही, त्यांना काही माहिती नाही, आणि बस त्या गोष्टींवरती बोलायचं. नाही, पण आता तुम्ही म्हणताय, खूप छान बोलताय तुम्ही, की लोकशाही तेवढी आपल्या समाजामध्ये नाही आहे. आता जर का आपण इतिहासात थोडंसं गेलो तर टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मागणारे लोक आणि थेट स्वातंत्र्य मागणे ह्याच्यामधला जो वाद होता, तर आज जी लोकशाही नाही आहे, म्हणजे फुलेंनी पण म्हटलं होतं की असं जर का होईल की एक काळ येईल ज्या वेळेला वरवर दिसणारी लोकशाही असेल पण खाली मात्र एक वेगळं पण नाहीच आहे लोकशाही आपल्याकडे. स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्यानंतर काही प्रगती झाली नाही या देशाची अशा नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती झाली. याच्यामध्ये कोणाचं श्रेय आपल्याला लाटण्याची काही आवश्यकता नाही, काही गरज नाही आहे. परंतु ज्या प्रकारे तुम्ही समाज म्हणून ज्या प्रकारे एक डेव्हलप व्हायला पाहिजे होता, त्या प्रकारे तो समाज कधी डेव्हलप झालाच नाही. आणि साधारणपणे गजनीचा मोहम्मद साधारणपणे 10 शिकाय 12 किंवा अल्लाउद्दीन खिलजी 1292-93 इथपासून जर समजा आतापर्यंत आपण 1947 पर्यंत बघितलं तर आपल्यावरती फक्त राज्यच केलं गेलं. आणि त्याच्यामुळे ह्याने सांगायचं आणि ह्याने ऐकायचं, त्याच्यामुळे तुमचा विचार, तुम्ही प्रगल्भ होणं, आपल्याकडे ज्या प्रकारचे संत होऊन गेले ते जेवढे प्रगल्भ होते तेवढं काही रुजलं का, आतमध्ये काही गेलं का? मला असं म्हणायचं की या सगळ्याच्यामध्ये आपण खूप कन्व्हिनियंटली आपण या गोष्टी खूप वापरतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे हिपोक्रेसी आहे. लहान मुलांच्या पुस्तकामध्ये आम्ही टाकणार की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि वगैरे वगैरे, आणि कळपाने राहणार. म्हणजे मग मुसलमानांचा एक तिथे मोहल्ला असतो, मग हिंदूंची एक सोसायटी असते, मग हिंदूंच्या सोसायटीमध्ये तिकडे बाकी कोणाला दिलं जात नाही. आता तर जैन सोसायटी आहे. आता मी पार्ल्याला एक बघितलं होतं बोर्ड, गुजराती सोसायटी. मग आपण बघितलं की एका ठिकाणी काय कर्नाटक सोसायटी, एका ठिकाणी बघितलं आपण काहीतरी सारस्वत कॉलनी, मग ब्राह्मण कॉलनी. म्हणजे काय, मग जर समजा आपण असेच जर समजा ग्रुपने जर राहणार असू आणि एकत्र वावरणार नसू, तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावरती प्रेमाला काय अर्थ आहे? हिपोक्रेट होतो आपण. खरं. ह्याचं कारण आमच्यात अजून लोकशाही नाही. ती मनात भिनावी लागते ना. पण ती भिनवण्यासाठी हुकुमशहाची गरज आहे वाटतं. हुकुमशाही, पण तो हुकुमशाह कोण, कसा? तो मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजे. म्हणजे 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारा तो एकमेव माणूस ज्याला आज आम्ही जातीपातीत पाहतोय. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत. या सेगमेंटचं नाव आहे काटा काढणे. आपण म्हणतो एखाद्याचा काटा काढायचा म्हणजे आपण वेगळ्या निगेटिव्ह अर्थाने आपण म्हणतो काटा काढला, परंतु आम्ही या सेगमेंटमध्ये 2 व्यक्तींच्या मनामध्ये जे बोचलेले काटे असतात ते काढण्याचा एक गोड प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही एक छोटीशी एव्ही बनवली आहे किंवा एक क्लिप आहे, ती दाखवू आणि मग प्रश्नांकडे येऊ.
काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली. असो, परत येऊ नाही शकत. माहित नाही हो. विषय काय फक्त नुसता राजकीय नव्हता ना. पण काय नाही त्यांना ज्या वेळेला आमच्या मनात काय आहे यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय आहे, हे राजकारण खूप घाणेरडं असतं. दुर्दैव, अजून काय. तुम्ही त्यांना ज्यावेळेला बरं नव्हतं ते हॉस्पिटलमधनं अचानक तुम्ही गाडी काढली, तुमच्यात पण एक मनात वाघ आहे मस्त, की तुम्ही काहीही राजकारणाचा मीडियाचा विचार न करता गाडी काढली आणि त्यांना घ्यायला गेला हॉस्पिटल. नाही, कोणाचा मीडियाचा का विचार करायचा आहे? नाही आजूबाजूच्या वाईट ते लोक. मी कोणाचा विचार नाही मी करत. मला ज्या वेळेला एखादी गोष्ट वाटते त्यावेळेला ती मी करतो. आणि ती गोष्ट करत असताना मला नाही कोणी थांबवू शकत. मग असंच गाडी काढून जा आणि हक्कानी सांगा ना, चल उद्धव बास झाला आता. तुम्हाला काय वाटतं, हे झालं नाही असं? जाऊ दे. हे जाऊ दे मध्ये आम्ही हितचिंतक आहोत. हो, मला पण माहिती आहे ना. नाही तुमच्या दोघांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे हितचिंतक आहोत. मला कल्पना आहे. बघू, जर समजा नियतीच्या मनात काय असेल उद्या. त्यासाठी आम्ही सगळे गणपती पाण्यात ठेवायला तयार आहोत. हो, बघू. परवा दिवशी सुद्धा त्या मुलाखतीमध्ये तुमच्या आईंना विचारलं की उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, ते त्या म्हणल्या फार वाईट वाटलं. तुम्हाला? ते काय वाईट वाटलं, हा झाला एक भाऊ म्हणून भाग. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला पाहिजे होतं. इतका सरळपणे भाबडेपणे असेल का काय, किंवा तुमचं दुर्लक्ष असेल, या सगळ्या गोष्टींमुळे 40 जण तुमच्या हाताखालून निघून जातात. हे काही सतर्क असलेल्या माणसाचं लक्षण नव्हे. बरोबर आहे, पण तुम्ही ज्या हक्कानी इतक्या ठोकून सांगताय, असं ठोकून सांगणारा एक भाऊ बाजूला नाही ना आता. नाही, आता पवार साहेब बाजूला असताना मी कशाला पाहिजे? इतके हक्काची माणसं आजूबाजूला आहेत. बघू, आता आम्ही बघू म्हणायची वेळ आली, पण आम्ही बघू म्हणजे आम्ही वाट बघतोय आणि स्पष्टच सांगतोय की आम्ही वाट बघतोय. पण ह्या विषयाला थोडंसं बाजूने एक मला हा कार्यक्रम खुपण्याचा आहे. सगळ्यांचीच खुपणी मांडायची आहेत, आमची खुपणी मांडतो आहोत. तर सरकारी कर्मचाऱ्यांची किंवा अशी खुपणं असू शकतं की कातळ शिल्पांचा विषय तुम्ही डायरेक्ट रत्नागिरीमध्ये त्या सभेतच सांगितला, ठीक आहे. त्याच्या आधी ज्या वेळेला ह्या समुद्रातलं ते बांधकाम आणि तो जो विषय तुम्ही सांगितलात आणि डायरेक्ट सभेमध्ये तो विषय सांगितल्यानंतर अख्खी मीडिया रात्री 10 वाजता सभा संपल्यानंतर 10:30ला कामाला लागली. सगळी सरकारी यंत्रणा फिरली, सगळे जेवणं बिवणं झालेली लोक झोपेतनं उठून ती लोक कामाला लागली, तिथे गेली. त्यांची अशी तक्रार असू शकते, त्यांचं असं खुपणं असू शकतं. तुम्ही नेते म्हणून तिथे तो बॉम्बस्फोट करायच्या आधी नागरिक म्हणून नॉर्मल तक्रार कुणाकडे का नाही गेली? कळलं नव्हतं ते काय. अच्छा, समजलं नव्हतं. मला ज्या वेळेला तिथे माणसं जा ये करतायत असं ज्या वेळेला मला तिकडे सांगितलं पहिलं गेलं, मग कोणीतरी मला ती क्लिप दाखवली, तोपर्यंत तिकडे काही नव्हतं स्ट्रक्चर वगैरे वगैरे. माझ्याही डोक्यातनं गेलं ते, काय चाललंय काय माहीत नाही. आणि मग एके दिवशी ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला माझी गुढीपाडव्याची सभा आलीच होती. त्यावेळेला मी तिकडे म्हटलं ड्रोन पाठव. मग त्या ड्रोनने शूट केलं सगळं. तेव्हा ती गोष्ट लक्षात आली की ह्यानी
मग कॉन्क्रीट बिंक्रीट टाकून बिकून सगळं बांधकाम केलंय. सो जेव्हा जी आली गोष्ट तेव्हा नुसतीच मी पत्रकार परिषद घेऊन मांडण्यापेक्षा म्हटलं सभेत मांडू. कारण काय होतं, पत्रकार परिषद लोकांनी पाहणं किंवा सरकारी काही सरकारमध्ये बसलेल्यांनी पाहणं आणि सभा ही पाहणं याचा परिणाम वेगळा होतो. अच्छा, परिणाम जास्त व्हावा म्हणून योग्य ठिकाणी ते ओपन करावं असं. कारण त्याचं आता हे बारसू प्रकरण आहे. बारसू आत्ताच आलं जन्माला, म्हणजे आत्ताच बारसू झालं त्याचं. कळलं का? ते आता हे नवं नवं आलंय म्हटलं, आता कोकणात सभा आहे त्याच वेळेला बोलू. काय होतं, त्या जास्ती ऑडियन्सपर्यंत जातं ते प्रकरण, लोकांपर्यंत जास्ती जातं. आता साधी गोष्ट लक्षात घ्या ना की एक मुंबई गोवा रस्ता 17 वर्ष झाली आज. काही पॅचेसमध्ये लोकांनी जमिनी स्वतःच्या दिलेल्या आहेत, काही जण देत नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेले आहेत. आणि समृद्धी महामार्ग तुमचा तयार 4 वर्षामध्ये तिथून तयार होतो, गाड्या चालायला लागतात. असो. आणि तो पण विषय तुम्ही बोललात की इतक्या तिथे समजा 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, पण 1 लाख माणसं नोकरीसाठी आहेत का? मग शेवटी त्याच्यामुळे बाहेरची माणसं येणार नाही. त्या निमित्ताने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये माणसं, मुलांची आणि मुलींची काही कमतरता नाही आहे. सुशिक्षित पण काय आणि ते न शिकलेले पण. प्रश्न असा आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतंय का की इथे नोकरी आहे. मग असंच होईल बारसूच्या बाबतीत पण. असंच जर का उभा राहिलं उद्या प्रकल्प, तर त्या ज्या काही लाख स्थानिकांना नोकऱ्या आहेत त्या हे बघा, बाहेरच्या येतील असं वाटतं का? नाही, मला असं वाटतं त्यांचे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांना त्याचप्रमाणे त्या मेरिटप्रमाणे त्या लोक आणायला लागतील. पण बाकीचे कोकणामधले काय त्यांना काय मिळणार नाही अशाला भाग नाहीये. मिळणार ना, नोकऱ्या मिळणारच ना. तुमचं लक्ष असेल 100% मागे म्हणजे काय? रेल्वेच्या बाबतीत झालं तसं आंदोलन करायच्या तुम्हाला रेल्वेमध्ये किती मराठी मुलांना आणि मुलींना नोकऱ्या लागल्या याचा अंदाज तरी आहे का? त्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला आहे साहेब. एक्झॅक्टली. सो त्या सगळ्या गोष्टींनंतर आपण फॉर्म कसे भरायचे, त्याच्या परीक्षा कशा द्यायच्या, कुठे तुम्ही कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आम्ही त्या सगळे सर्क्युलेट केलं होतं महाराष्ट्रभर, त्यावेळेला आमच्याकडे आलेली जी नोंदणी आहे फक्त ती जवळपास 5.5 लाखाची होती. आज कित्येक मुली आज रेल्वेमध्ये जेव्हा त्या आंदोलनानंतर लागल्या, त्याच्यानंतर मराठीमध्ये जाहिराती यायला लागल्या. बरोबर. मराठीमध्ये तुम्हाला परीक्षा पेपर सोडवता यायला लागला. महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवीनची सुरुवात तिकडनं झाली. एक संगीतकार मुलाखत घेतोय, गायक मुलाखत घेतोय, ते एका संगीतकाराच्या मुलांनी 4 ओळी गायला काय हरकत आहे? अरे नाही रे बाबा, या आवाज ऐकला ना माझा. मी फक्त कुठलं ते एक कुठलं गाणं होतं ना, ए दिले नादार, ते माहिती नव्हतं ना गाणं एक कुठतरी. तेवढंच गाऊ शकतो. अरे नाही, मला असं वाटतं मी एक जोरदार प्रयत्न मी करणार आहे. अरे नाही नाही गायक नाही 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 काय आहे नाही, की बरोबर. गायक संगीतकाराचा शो आहे. बरं, तुमचं गाणं कोणीच ऐकलेलं नाही. मी पण नको. पण तुम्ही म्हटलं होतं मागच्या मुलाखतीमध्ये लोकमतच्या मला संगीत या गोष्टीबद्दलची प्रचंड मला आवड आहे, आकर्षण आहे. मला संगीतकारांचं प्रचंड कौतुक वाटतं. कौतुक या गोष्टींचं मला वाटतं कोणी मी फक्त भारतीय संगीतकार म्हणतो अशाला भाग नाही, जगभरामधलं संगीत ही गोष्ट की एका खोलीमध्ये बसून एक हार्मोनियम घेऊन तुमच्या मनातली एक चाल तुम्ही ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये आणता. खास करून मी भारताबद्दल बोलीन की जिकडे भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये, सर्वच बाबतीत इतकी विविधता आहे. त्या इतक्या विविधतेने असा नटलेला हा भारतासारखा देश, याला एका खोलीत बसून एका गोष्टीला चाल लावायची आणि ती पॅन इंडिया करायची, ती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक माणसाच्या तोंडात ती बसवायची, मनात ती रुजवायची, ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मला कुठच्याही संगीतकाराचं नेहमी मला कौतुक वाटत आलं की एखादी चाल सगळ्यांना कशी काय आवडते. आणि तो जेव्हा ती बसवतो त्यावेळेला त्याच्या समोर तर कोणीच नसतं. मग त्याला हे कुठून कळतं की हे सगळेजण म्हणतील. अशी कित्येक गाणी आहेत, हजारोनी गाणी आहेत
की जी आपल्याला कुठच्या काळात आली आहेत आणि आजच्याही टेलिव्हिजनच्या प्रोग्रामवरती लहान लहान मुलं ती गाणी म्हणताना आपल्याला दिसतात, त्यावेळेला त्या संगीतकाराची काय ताकद असली पाहिजे. आणि म्हणून मला त्या गोष्टीबद्दल एक विलक्षण प्रेम आहे. घरात वडील असल्यामुळे त्याबद्दलचं एक निरीक्षण होतं, पाहणं होतं, कौतुक होतं. पण ते मला कधी काही जमलं नाही. मला संगीतामधले राग नाही जमले, पण मला बाकीचे राग खूप जमले. चला आता पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊया. आणि हा गुप्ते थे गुप्तेच्या दोन्ही पूर्वीच्या सीझनचा सगळ्यात लोकप्रिय असा सेगमेंट होता, तो म्हणजे फोन कॉल. तर आपण आधी तो फोन इथे आणूया. छान आहे. हा साहेब, चालू हा जादूचा फोन आहे. हा जादूचा फोन असा आहे ना की हा फोन कुणालाही लागतो. म्हणजे अस्तित्वात आता ह्या जगात असलेल्या माणसांना तर लागतो, आपल्या नातेवाईकांना लागतोच, स्वर्गात पण लागतो, वस्तूंना लागतो, वस्तू बोलू शकतात. आणि या फोनवरनं अनेकांनी विविध लोकांना फोन लावलेले आहेत. तर साहेब, आता तुम्ही हा फोन उचलायचा आहे. फोन उचलल्या तुमच्या मनातल्या व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे आणि तुम्ही त्याच्याशी बोलायचं. अगदी मनातनं बोलतोय. मला काही या गोष्टी पुट ऑन नाही आहेत आणि मी नाही जात तसं. मला ते कृत्रिमरित्या मला ती गोष्ट करता येत नाही. पण तुम्ही हे मला ह्या गोष्टीची संधी दिली आहेत म्हणून मी ती गोष्ट करू इच्छितो, फोन लावू इच्छितो किंवा मी त्यांच्याशी बोलू इच्छितो. मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आहे. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं, देशात अवतरावं, खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की तुम्ही कशासाठी झगडलात, तुमच्या आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत, काय समजवण्यात घालवलीत, काय करण्यात घालवलीत. औरंगजेबासारखा बादशाह तुमचे विचार मारण्यासाठी 27 वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये राहिला आणि मेला. पण आम्हाला अजून कळत नाही होत की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कशासाठी महाराष्ट्रात जागवलात. आणि अजूनही आम्हाला समजत नाही. आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी आणि जयंत्या साजऱ्या करतोय, पण तुम्ही कोण आहात हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची सध्याची आत्ताची परिस्थिती जी सगळी आजूबाजूला दिसतेय ती आम्ही तुम्हाला हरवलोय आणि तुम्ही आम्हाला समजत नाही आहात, तुम्ही आम्हाला कळत नाही आहात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती आहे. माझी विनंती आहे, पुन्हा एकदा या. खूप छान, खूप. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या शिवप्रेमीच्या मनातलं बोललात तुम्ही, मराठी जनतेच्या मनातलं बोललात तुम्ही. आता जे काही परिस्थिती आहे सामाजिक राजकीय ती बघता प्रत्येक मराठी माणसाला जे वाटतं ते तुम्ही बोललात या फोनवरती. देव करो महाराज जिथे असतील त्यांनी ते ऐकलं असावं आणि त्यांनी पुन्हा वेगळ्या रूपामध्ये प्रकट व्हावं आणि हा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवा. कुटुंबाकडे येत असताना मला अमितकडे यायचं आहे. अतिशय गुणी, हँडसम. माझं तर दिग्दर्शक म्हणून माझा नजर होती त्याच्यावर. महेशची गेली होती ना, पण पहिल्या चित्रपटाचं नाव सांगितल्यावरती मी त्याला म्हटलं जरा थांब म्हटलं. कुठला? FU. मी तर महेशला सांगितलं, म्हटलं अरे बाप बोलतो इथपर्यंत ठीक आहे, पोराला कशाला आणतो त्याच्यात. बाप बोलतोय तोपर्यंत ठीक. प्रश्न असा आहे की मागच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं अर्थातच त्यांनी की म्हणजे नेपोटिझमचा लोक म्हणतात किंवा घराणेशाही म्हणतात, त्याच्याबद्दलचं तुमचं उत्तर मी स्वतः 100% सहमत आहे. कारण माझ्या मुलांना सुद्धा, मी संगीतकार असल्यामुळे संगीताची आवड आहे. उद्या ते संगीत देऊ शकतात, काही करू शकतात. परंतु बाप म्हणून तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काय स्वप्न बघता किंवा काय इच्छा आहे? कारण मी तुम्हाला स्वतःला राजकारणामधनं टोटल संन्यास घ्यायचा विचार करताना जवळनं बघितलं 1-2दा. लोकांनाही माहिती आहे की गिव्हन अ चॉईस, म्हणजे तुम्हालाही हा प्रश्न आहे की तुम्ही गिव्हन अ चॉईस जर का आयुष्य मागे दिलं आणि चालायला दिलं तर तुम्ही परत हीच वाट चालाल
का काय कराल? आणि हे उत्तर कदाचित अमितच्या बाबतीत तुमचं स्वप्न काय आहे की त्याला काय करावं असं त्यांनी वाटतं ही गोष्ट, पण तुम्हाला काय वाटतं त्याचं आयुष्याचा ते मला सफर? बघा, प्रश्न असा आहे की त्याला काय वाटतंय, त्याचा निर्णय तो आज पण करू शकतो. बरोबर. असं नाही आहे की अरे यार तू वेळ निघून गेली वगैरे, असंही काही नाही आहे. तर त्याचा निर्णय तो आजही करू शकतो. राजकारणामध्ये मी 4 गोष्टी मी त्याला समजून सांगू शकतो, पुढे नेऊ शकतो. तुम्ही कुठच्याही व्यक्तीला तुमच्या घरातल्या कुणालाही तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये आणू शकता, तुम्ही लादू नाही शकत. मग ते कुठचंही क्षेत्र असू देत, चित्रपट असू देत, क्रिकेट असू देत, राजकारण असू देत किंवा काही असू देत, त्याची गोष्ट ही त्याला समोर ठेवावीच लागते. लोकांसमोर त्याला त्या परीक्षेला सामोरं जावं लागतं, त्याशिवाय ती गोष्ट होत नाही. अमितबद्दल जर समजा सांगाल तर अमित खूप साधा आहे, खूप सरळ आहे. बाप हरामी असं नाही आहे, पण अच्छा म्हणजे तू हरामी आहे राजकारणात टिकव असं नाही आहे ते. कित्येकदा आत्ताचं राजकारण पाहून मलाही खूप त्रास होतो. हे ज्या प्रकारचं सगळं चालू आहे त्यामध्ये मी मध्यंतरी बोललो ना की कधी कधी मला असं वाटतं की मिसफिट आहे की काय या सगळ्या चाललेल्या प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळे तो सरळ आहे, साधा आहे. त्याच्यामुळे आत्ताचा चाललेल्या सगळ्या राजकारणाच्या सिनारिओमध्ये तो कसा स्वतःला ॲडजस्ट करेल हे मला असं वाटतं की त्याच्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. ते आव्हान मोठं आहे. मी हे फक्त अमितच्या बाबतीत बोलतो अशातला भाग नाही आहे. अनेक मुलं आहेत की जी राजकारणामध्ये, मुली आहेत राजकारणामध्ये येऊ इच्छितात, आणि आत्ताचा साधारणपणे सिनारिओ पाहता मला असं वाटतं की त्यांच्या हातून महाराष्ट्र स्वच्छ व्हावा, चांगला व्हावा, हे राजकारण स्वच्छ व्हावं. आहेत त्याच गटारगंगेमध्ये वाहण्यात त्यांनी वेळ घालवू नये असं मला वाटतंय. माझं कोणाही बद्दलचं, माझ्या सहकाऱ्यांबद्दलचं पण माझं मत तेच आहे. नाही, बरोबर आहे. मी बाप म्हणून सुद्धा तुमच्याशी 100% सहमत आहे. साहेब, खुपण्याच्या गोष्टी चालू आहेत आणि आमच्यापर्यंत आलेली शर्मिला वहिनींची एक तक्रार, त्यांचं एक खुपणं मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे घरामध्ये 10 लोक जरी जेवायला आले तरी 50 लोकांचं जेवण सांगतात आणि भयंकर इतके 10 पदार्थ सांगतात की एकही कुक टिकत नाही, असं त्यांचं खुपणं आहे. नाही नाही असं काही नाही. तर माझ्याकडे आमचा राजेंद्र किती वर्ष आहे. पण तुम्ही हे जेवण खूप सांगताय, खरं आहे का? म्हणजे हो, मला ती काय मला माहीत नाही, पण मला स्वभावच असा आहे की जो येईल त्याने भरपेट जेवावं आणि जावं. म्हणजे कोणाला काही कमी पडू नये अशी माझी भावना आहे. हे फक्त जेवणाच्या बाबतीत नाही आहे. माझा समज आहे की प्रत्येकाच्या बाबतीत तसं व्हावं की आनंदी असावेत सगळे, बरोबर, खुश असावेत, सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असाव्यात, माझ्या सहकाऱ्यांकडे सगळ्या गोष्टी असाव्यात. इथे एक आम्ही अनुरूप प्रश्न विचारतो. पती पत्नीमध्ये अशी काय केमिस्ट्री आहे ज्यामुळे तुम्ही एकमेकांसाठी अनुरूप जोडीदार ठरलात? यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शर्मिलाचा काही राजकारणाचा काही अंग नाही, माहिती काही नव्हतं. परंतु जे काय माझे चढ उतार आले याच्यामध्ये काय अनेक गोष्टी तिने समजून घेतल्या. मला असं वाटतं की ते समजून घेणं हेच मला असं वाटतं खूप महत्त्वाचं होतं. की असंही राजकारणामध्ये असतात गोष्टी, हे काहीच कम्प्लीट बॅकग्राऊंड जर बघितली तर ती नाट्यक्षेत्र आणि अशीच होती. वडील निर्माते होते, मोहन वाघ. त्याच्यामुळे राजकारण ही गोष्ट समजून घेणं आणि त्यात माझ्यासारखी व्यक्ती हाताळणं आणि ती हाताळताना समजून घेणं हीच गोष्ट मला असं वाटतं. तिची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर तिच्याकडे आयुष्यात कधीही लहानपणापासून कधी कुत्रा नव्हता. हो. पण ती आमच्या घरातल्या कुत्र्यांचं जेवढं ती बघते ते पाहता पाहिजे. तुम्ही इमॅजिन नाही करणार. तुम्हाला माहिती दिला मागे आमचा तो बॉन्ड तिला चावला होता. हो. तर ते सवयीप्रमाणे ते रोज यायचं, त्याची काही पप्पी घ्यायची आणि जायचं बाहेर. मग येताना परत त्याची काही पप्पी घ्यायची आणि जायचं. आता ते आमचा तो बॉन्ड झोपला होता. आता तोही मेल आहे, काहीतरी स्वप्न बघत असेल.
काहीतरी गोष्ट होत आली असेल त्याच्या आयुष्यामध्ये त्या स्वप्नामध्ये आणि इतक्यात त्याला डिस्टर्ब झालं तो चावला. भयंकर झालं होतं ते सगळं प्रकरण. मी तुम्हाला सांगतो, ती जर साईट जर तुम्ही बघितली असतीत ना, इथून हाड बाहेर आलं होतं. काय सांगता? हो, हे चिकबोन असं सगळं फाटलं होतं आणि वरचा आणि खालच्या दोन्ही ओठांचे साधारणपणे 6 तुकडे झाले होते. अरे बापरे. आणि अशी करून ती आली आतमध्ये बेसिनवरती आणि मला कळलं नाही. म्हटलं काय झालं, माझी बाहेर प्रेस कॉन्फरन्स होती. म्हटलं काय झालं, असं काहीतरी केलं म्हणून मी उठलो, बघितलं खाली रक्त. बेसिनपाशी मी बघितलं तर सगळं फाटलं होतं, सगळं अख्खं. ते आमचे नशीब त्या हिंदुजाला टेंबरेवाल ते आमचे डॉक्टर होते, त्यांनी तिथे लगेच ते स्टिचेस आणि प्लास्टिक सर्जरी दोन्ही एकत्रच करून टाकलं. त्याच्यामुळे ते सगळं निभावलं. एवढं सगळं झाल्यानंतर हॉस्पिटलमधनं परत घरी आली. परत त्या जाताना बॉन्डला पप्पी दिली आणि वरती गेली. सो स्वीट, सो स्वीट. राजसाहेब, आता परत आपण खुर्ची फिरवणार आहोत, पण आता कार्यक्रमाचा मूड देखील फिरणार आहे. आपण राजकारणाबद्दल खुपणाऱ्या टोचणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या. आता आपण कुटुंबाकडे येणार आहोत, चाहत्यांकडे येणार आहोत. तर असे काही बाईट्स आता पुन्हा एकदा दिसणार आहेत. तर लाव रे तो व्हिडिओ. कसा आहेस राजा, याची आणि माझी लहानपणापासून गट्टी, याच्यावर मी प्रेम करतो. म्हणजे लहानपणापासून माझा लाडका आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही पक्षी प्राणी पाळणं, चित्रपटाला जाणं, फिरायला जाणं, असे बरेच छंद आम्ही जोपासले. फक्त आता काय कार्यविभाजन झालंय त्यामुळे ते काय जमत नाही. याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा फार दिलदार आणि मोठ्या मनात आहे. असं म्हणतात ना की उघड्याकडे नागडं गेलं आणि थंडीत कुडकुडून गेलं, पण ह्याच्याकडे जर कोणी गेलं ना तर हा स्वतःचे पण कपडे त्याला काढून जाईल. याच्याबद्दल मला एक खास एक गोष्ट म्हणा किंवा किस्सा सांगायचा आहे. हा लहानपणी छबी चित्र काढायला गेलो ना, म्हणजे फोटो, की एक विलक्षण हावभाव किंवा मग त्याला आपण पोज म्हणतो, तसे पोजेस द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ समजा हा काही कामात असेल किंवा काही करत असेल, तर समजा तुम्ही फोटो काढायला गेला की हा लगेच असे काहीतरी वेगवेगळे फोटो काढायचे. म्हणजे आम्ही त्याच्याकडे ते कौतुकाने हसायचो त्याच्याबरोबर. पण एवढंच काय म्हणे तुम्हाला सांगू की ह्याचे फोटो याच्या सासऱ्यांनी म्हणजे मोहन काकांनी आणि माझे काका श्रीकांत काका यांनी खूप काढलेले, खूप फोटो काढले आणि आम्ही खूप कौतुक केलेलं आहे त्याचं, या अशा त्याच्या पोझिसमुळे. त्यामुळे आणखीन याच्या कार्याविषयी तसं काय बोलणार, कारण राजकारणाचे धडे तर आम्हाला लहानपणापासून दिलेले आहेत. तो जे काय करतोय ते फार चांगलं करतोय. आता फक्त त्याच्याबद्दल एक गोष्ट खुपते, ती अशी खुपते की हा एवढा हुशार आहे, ह्याच्याकडे अनेक योजना आहेत, अनेक प्रकल्प आहेत, मग असं असून सुद्धा जनता याला वाव का देत नाही, एक संधी का देत. पण काही असो राजा, तुला तू जे करतोयस त्याच्याबद्दल अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र. आवाज ओळखला तर असेलच. हो, मग एक प्रश्नच नाही. भाऊ समोर आहे, भावाभावांमधला संवाद होऊ दे. काय सांगाल? आवाज ओळखला तर असेलच. हो, मग एक प्रश्नच नाही. भाऊ समोर आहे, भावाभावांमधला संवाद होऊ दे. काय सांगाल? त्याने सांगितलं ते बरोबर होतं की मी त्याचा खूप लाडका होतो आहे आणि मी त्याच्यावर खूप फिरलोय लहानपणापासून आणि त्याने मला खूप सांभाळलंय. आम्ही त्याला टिबा दादा म्हणतो. त्याने लहानपणापासून खूप सांभाळलं मला. अनेक गोष्टी मी त्याच्या रूममध्येच असायचो बऱ्याचदा आणि खऱ्या अर्थाने मला जी परफ्यूम आणि या सगळ्या गोष्टींची जी सवय लावली ती आमच्या टिबा दादामुळे. मुळात आमच्या घरातला सगळ्यात देखणा होता किंवा आहे आणि उत्तम उत्तम शर्ट घालणे, उत्तम फॅशन करणे आणि त्याच्यात मी तसे म्हटलं त्याच्या डोक्यात कधी कुठची काय गोष्ट येईल
आणि विलक्षण हुशार. म्हणजे खऱ्या अर्थाने जर तेव्हा आमचा टिवाळा जर राजकारणात आला असता तर आमची कोणाची गरजच नव्हती. त्यांना जी गोष्ट खुपते त्याबद्दल तुम्ही काय बोलाल, की त्यांना असं खुपतंय की लोक संधी का देत नाहीत? त्याला जी खुपते तीच मला पण खुपते. बरोबर बरोबर. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत. म्हणजे ज्यावेळेला मागचं खुपते तिथे गुप्ते होतं ना, त्यावेळेला एवढं ट्रोलिंग प्रकरण नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. पण आता हा सोशल मीडिया नावाचा जो काही राक्षस उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामधनं जो कोणी उठतो तो वाटेल ते लिहितो आणि वाटेल त्या प्रकारे ट्रोल करतो. असे काही ट्रोल्स आम्ही इथे दाखवणार आहोत आणि साहेबांना ते किती खुपतात ते आपण बघायचंय. ट्रोल दाखवा पहिला. राजसाहेब, तुमच्या पक्षात महेश वांजरेकर, अमेय खोपकर, अभिजित पानसे असे सिनेमा बनवणारे लोक पक्षात आहेत, पण एकालाही तुमच्यावर सिनेमा काढावा असा वाटला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? नसेल मटेरियल तसं. अरे काय सांग. पण साहेब, तुमचं आयुष्य, आपकी जिंदगी इतनी लंबी नहीं, इतनी बड़ी भी है की तुम्ही वेब सिरीजच सुरू करा, त्याचे सीझन्स होत राहतील तुमच्या बरोबर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी चित्रपटाचा वेडा आहे. जगभरातले चित्रपट मी खूपदा पाहिलेले आहेत, खूपदा पाहत असतो. मला असं वाटतं की बायोपिक हा विषय अनेकदा माझ्यासमोर आला. बायोपिक करायला खूप कमी व्यक्तिमत्व आहेत. हे बघा, करायला म्हटलं तर तुम्ही कोणाहीवरती करू शकता. एखाद्याला वाटलं की माझ्या बायोपिक माझ्या आईवर करावं, तो त्याचा विषय. पण मी चित्रपट माध्यम जी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तींमुळे खेळवून ठेवता आलं पाहिजे. कळलं? तुम्ही जर गांधी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी ते खेळवून ठेवलं. बरोबर. पण त्याच रिचर्ड ॲटनबरोना चार्ली चॅपलिनवरती खेळून नाही ठेवता आलं. खरं. एवढं मोठं कॅरेक्टर. ती व्यक्ती अशी पाहिजे की ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घटना अशा घडलेल्या असल्या पाहिजेत ज्याला रोलर कोस्टर राईड म्हणतो. अशा कुठल्या व्यक्ती तुम्हाला वाटतात भारतात? इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता दीदी. ही माणसं नुसतंच यश एवढंच फक्त नाही आहे ना. अमिताभ बच्चन यांचं तर सगळं तुम्ही अशीच आहे ना सगळं. इंदिराजींचं बरं, इंदिराजींच्या कसं आहे, इंदिराजींच्या बायोपिकमध्ये शेवटी काय म्हणू त्याला, मर्डर आहे, खून आहे. आणि अमिताभ बच्चन जरी एक काय म्हणू त्याला चित्रपटात काम करणारे असले तरी त्या पब्लिक फिगर्स आहेत. लोकांना बघायला पाहिजे, आवडेल ती गोष्ट. आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये अनेक राजकारणाचा प्रवेश, परत राजकारणाचा बाहेर प्रवेश, बोफोर्स प्रकरण किंवा इतर सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांच्यावरती काही आरोप झाले, त्यातनं मग सुटका, मग त्याच्यातनं चित्रपटांवरती झालेला परिणामपासून सगळ्या गोष्टी आहेत. जी गोष्ट बघायला लोकांना आवडली पाहिजे, चित्रपट म्हणून जी गोष्ट लागते ना ती त्याच्यात असायला पाहिजे, नाही तर काय उपयोग नाही हो. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की मी वसंतराव म्हणून सिनेमा आला, निपुण धर्माधिकारींनी केला. वसंतरावांचं पण आयुष्य जर का बघायला गेलं तर डिरेक्टर म्हणून आपल्याला तेवढं इंटरेस्टिंग वाटणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जरूर चित्रपट बघा. बायोपिक कसं रंगवता येऊ शकतं हे त्यांनी फार छान दाखवलं. मला मान्य आहे. मी परत तुम्हाला सांगतो की ते काय वाईट नाही बनत, मासेससाठी नसतं ते. ती गोष्ट मासेससाठी नसते. हे बघा, एक चित्रपट आहे ना, चित्रपट हा नुसता चित्रपट, हा दिग्दर्शकाचा चित्रपट नसतो, तो एका प्रोड्युसरचा चित्रपट असतो. बरोबर. त्याच्याकडे 4 पैसे परत गेल्यावरती तो परत एक हिंमत करेल पुढचा चित्रपट काढायची ना. जर समजा आपल्याला अशा काही गोष्टी वाटतात, त्याच्यामध्ये जर समजा प्रोड्युसरच मरत गेले तर तुमच्या कल्पनांना समोर ठेवणार आहे कोण? अगदी खरं आहे. आणि ही गोष्ट आम्हाला निर्मात्यांच्या बाजूने कोणी बोलतच नाही. मी दिग्दर्शक आहे पण निर्माता पण आहे, त्यामुळे ह्यांनी बोललेल्या गोष्टीबद्दल मी इतके आभार मानतो तुमचे, हे जे तुम्ही बोलला आहे ते. तो खरंच आहे. काय या निर्मात्याच्या जीवावरती दिवस ढकलणं नाही आहे ना काम, चित्रपट काढणं काम आहे. त्याच्यामुळे चित्रपट तो तसाच असला पाहिजे. माझे एक मित्र आहेत साजिद नाडेदवाला, त्यांनी मला फार छान सांगितलं, राजभाई क्या है ना, मुझे भी मोगले आजम निकालनी है लेकिन घर बार बेच के नहीं, मुझे पहले पैसे कमाने हैं.
वा. मला असं वाटतं की तुम्ही मुलीकडे जाते, तुपरोटी खाते, धष्टपुष्ट होते, मग चल रे बोबड्या टुणूक टुणूक ना, त्याच्या आधी कसं असेल? साहेब आता ट्रोलिंग मधली पुढची कमेंट बघूया. राज साहेब, पूर्वी कसे तुम्ही पांढरा शर्ट मरून कलरचा हाफ स्लीव्हचा स्वेटर घालून कसे एकदम अमिताभ बच्चन सारखे इंटरव्ह्यू द्यायचात, आता नुसते पांढरे कपडे घालता. पूर्वीचे बच्चन सारखे दिसणारे राजसाहेब ठाकरे आम्हाला कधी मिळणार बघायला परत? मिळतील हा, लवकरच. म्हणजे काही ठरवलंय असं या चालू आहे चालू आहे? जिम चालू आहे, काम सुरू आहे. काम सुरू आहे. साहेब आता ट्रोलिंग मधली पुढची कमेंट बघूया. राज साहेब, तुमचा पहिला क्रश कोण? शाळेत असताना आमच्याकडे गोळा सरबतवाला होता. त्याने जो पहिला बर्फाचा क्रश जो काही हातात दिला तोच. विनोद, बुद्धी, चातुर्य तिन्ही गोष्ट बरोबर की नाही? आता यानंतरचं जे सेगमेंट आहे तर आमच्याकडे एक गिफ्ट बॉक्स आहे आणि यामध्ये काही गिफ्ट्स असणार आहेत, ती मी काढून दाखवणार आहे आणि मग साहेबांनी सांगायचं हे गिफ्ट त्यांना कुणाला द्यावंसं वाटेल. येऊ द्या तो बॉक्स. पहिलं गिफ्ट आहे साहेब चष्मा. कुणाला द्याल? चष्मा कोणाला देणार? खूप जणांना देता येईल हो. तुम्ही एकच आणलात. खरं तर अशी खूप लोक आहेत ज्यांना खरं तर द्यायला पाहिजे, पण असा एखाद्या व्यक्तीला देऊन चालणार नाही. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये तुम्हाला एक एक वाटायला लागेल. हे मला फारच गिफ्ट आवडलं. वा. गाजर. हे मला असं वाटतं की तुम्ही सिल्वर ओक वरती पाठवलं पाहिजे. ते अनेक लोकांना गाजर दाखवतात अशा पद्धतीने आहे का सिल्वर रोकला कोणी गाजर दाखवते? सिल्वर ओकला आत्ता तरी कोणी गाजर दाखवू शकत नाही. तेच दाखवणार. आणि एक मला असं वाटतं भाजपच्या कार्यालयात पाठवलं तरी पण चालेल. आता हे जे गिफ्ट आहे हे कुणाला पाठवायचं असा प्रश्न नसून हे गिफ्ट कोण सगळ्यात जास्त वापरतं आणि हे गिफ्ट बघून कुणाची आठवण येते. आग लावण्याचा उद्योग करणाऱ्या माणसासाठी हे शस्त्र आहे. माझी चेक केली. पुन्हा एकदा तसंच गिफ्ट आहे की हे गिफ्ट कुणाला पाठवायचं नाही, पण ही वस्तू बघून कुणाची आठवण येते? मंत्रालयाची. आता सध्या मी मध्ये नागपूरच्या विधान भवनात गेलो त्यावेळेला हे खूप होते. वॉशिंग पावडर. अरे वॉशिंग पावडर म्हणजे सत्ताधारी पक्ष. आता तुम्ही मला असं वाटतं की दिल्लीला पाठवून द्या ही पाकिट. जे मळलेले आहेत ते तिकडे गेले की साफ होऊन बाहेर पडतात. चावीचं खेळणं आहे हे. मला असं वाटतं तुम्ही जनतेलाच बहाल करा. वा 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 वा, क्या बात. मला असं वाटतं सगळी 100 पैकी 100 मार्काची उत्तर दिली आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राज साहेबांसाठी. आणि आता एका मिनिटात 4-5 प्रश्न, हे रॅपिड फायर प्रश्न आहेत. तर सुरू करूया. कुणाचा पुतण्या आधी मुख्यमंत्री होईल असं वाटतं? बाळासाहेब ठाकरेंचा की शरद पवारांचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्तेपेक्षा लहान होतो त्यावेळेला आणि मला बाळासाहेबां त्याला आमच्याकडे एक माने नावाचे एक
आमची गाडी चालक होते ते नेमके त्या दिवशी आले नव्हते. आणि खूप जुनी गोष्ट आहे, त्याला सिक्युरिटी पण नव्हती बाळासाहेबांना. आणि टॅक्सी मागवली कारण ते आले नव्हते. तर टॅक्सी आली आणि इतक्यात त्यावेळेला महापौर सुधीरभाऊ जोशी होते. ते त्यांची त्या महापौरांची ती इम्पाला गाडी त्याला ती घेऊन आले बाहेर. आले, बाळासाहेबांनी विचारलं काय भाऊ आत्ता काय? ते बोलले नाही जरा बोलायचं होतं. मग दोघे जण आतमध्ये गेले. 10 मिनिटांनी परत आले. तर भाऊनी विचारलं कुठे चाललात तुम्ही, कुठे बाहेर चाललं? ते बोले कार्यालयात चाललोय. ते बोले दादरलाच ना? ते बोले चला मी सोडतो. ते बोले नाही ते दिव्याच्या गाड्या वगैरे सगळं तुमच्याकडे ठेवा, मी आपल्या टॅक्सीत बरं आहे. बाळासाहेब बसलेत, बाजूला मी, या बाजूला आमचे ते मला असं वाटतं ते वरळीकर एक जण होते बरोबर असायचे ते होते. पुढे आमचा अजून एक जण बसला होता. आणि अशी गाडी निघाली. त्या टॅक्सीच्या मागून त्या महापौरांची गाडी येत होती बरं का. तो लाल दिवा, ती इम्पाला गाडी आणि पुढे चाललेली टॅक्सी. मी ती मागच्या खिडकीतनं बघत होतो. ज्या मुलाने लहानपणी आपल्या मागून लाल दिवा येतोय असं चित्र ज्यांनी पाहिलंय त्याला लाल दिव्याच्या गाडीत जाऊन बसायचा मोह कसा होईल? तर त्याच्यामुळे मी त्या पदाला एक साधन म्हणून बघतो, साध्य म्हणून पाहत नाही मी. आणि बाकी काय, बाकी लोकांची कृपा. क्या बात, क्या. गेल्या 4 वर्षात शिवसेनेच्या 2 मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. दोन्ही मुख्यमंत्री आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं म्हणाले. तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेच्या? कोणाच्याच नाही. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काय बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं आणि महाराष्ट्र तसाच पूर्वीसारखा बलशाली होणं हे मला असं वाटतं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते काही शपथ घेणं मुख्यमंत्र्यांनी हे काही स्वप्न नव्हतं त्यांचं. मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे बनणं हे त्यांचं स्वप्न होतं. आज महाराष्ट्रामधली सगळी शहरं, सगळे जिल्हे एकमेकांना चांगल्या रस्त्याने जोडणं हे मला असं वाटतं ते स्वप्न होतं. ते स्वप्न राहिलं बाजूला. नुसत्या मुख्यमंत्री पदाच्या शपथा घेऊन काय होत नसतं ना. कुणासोबत गप्पा रंगतात, गडकरी की फडणवीस? गडकरी. महाराष्ट्राला नक्की कशाची गरज आहे? 1 इंजिनवालं सरकार का डबल इंजिनवालं सरकार? 1 इंजिनवाला अर्थातच. महाराष्ट्र हा एकसंघ राहणं आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं सरकार येणं आणि ते महाराष्ट्रातलं सरकार येणं, राष्ट्रीय पक्षांचं सरकार येऊन नाही, महाराष्ट्रातलं सरकार येणं, महाराष्ट्रातल्या इथल्या पक्षाचं सरकार येणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. जसं इतर राज्यांमध्ये त्या राज्यांमधलं सरकार येतं पक्षांचं. मी मागे पण एकदा माझ्या भाषणामध्ये म्हटलं पण होतं मग की देश म्हणून ही राष्ट्रीय पक्षांनी केंद्र पाहावं आणि मला असं वाटतं की रिजनल पार्टी ज्या आहेत यांनी राज्य पाहावं. स्थानिक जे पक्ष असतात त्यांना जे स्थानिक गोष्ट कळते किंवा समजते किंवा वाटते, ज्यावेळेला राष्ट्रीय पक्ष येतो त्यावेळेला राष्ट्रीय पक्ष, समजा आता आपण सीमावाद बघूया ना. सीमावादामध्ये कर्नाटकात पण भाजप आहे आणि महाराष्ट्रात पण भाजप आहे. भूमिका काय घेणार? बरोबर. पण राज्य म्हणून आता कावेरीच्या प्रश्नाबद्दल राष्ट्रीय पक्ष काय भूमिका घेणार? बरोबर. सो मला असं वाटतं की तिथली जी रिजनल पार्टी जी असते, स्थानिक जो पक्ष असतो तो जास्ती त्याला इमोशन्स जास्ती कळतात. म्हणूनच कर्नाटकातल्या इलेक्शन संदर्भात तुम्ही आवाहन केलं होतं. हो, मी मागे पण त्या सर्व कर्नाटकातल्या माझ्या सगळ्या बांधवांना आले होते माझ्याकडे आणि मी म्हटलं की आता तुम्ही किती वर्ष राहताय कर्नाटकामध्ये? मला असं वाटतं की ज्या प्रदेशामध्ये, बरं तुम्ही महाराष्ट्रात येऊन त्रास तुम्हालाच होणार आहे परत. महाराष्ट्रातले प्रश्न काही संपलेले नाही आहेत. तुम्हाला फक्त भावनिकरित्या असं वाटेल की महाराष्ट्रात यावं.
पण माझं असं मत आहे की तुम्ही काय प्रश्न असा आहे की तुम्ही देशातच आहात आणि कर्नाटकामधल्या ते जे कुठचेही पक्ष असतील तिकडचे, कधी काँग्रेस असेल कधी भाजप असेल, त्याला तुमच्या भावना एकदा नीट तुम्ही त्या कर्नाटकातल्या, तुम्हाला कानडी पण आली पाहिजे. उद्या कानडी जर महाराष्ट्रामध्ये आले तर त्यांना मराठी बोलता आली पाहिजे. तुम्ही त्या प्रदेशाचे आहात, त्यांची भाषा शिका आणि मराठी तिथे वृद्धिंगत करा, वाढवा, मोठी करा. बरोबर. मराठीला मान मिळेल तिथे असंही त्यांना पण वाटू देत कानडी लोकांना. म्हणजे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये आपण बोलताना पंढरपूरला जाणार, आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार, पण गाणं म्हणताना कानडा विठ्ठलच म्हणणार ना. आज भीमसेन जोशींसारखा माणूस, बरोबर की नाही, भीमसेन जोशींसारखा माणूस मूळ काय कर्नाटकातल्या, बरोबर. महाराष्ट्रामध्ये राहिल्या. कधी प्रश्न आला का या गोष्टींचा? आणि ती त्यावेळेला जेव्हा राज्याचं विभाजन ज्यावेळेला झालं, राज्यांचं ज्यावेळेला विभाजन ज्यावेळेला झालं, त्यावेळेलाच जर समजा आला असता भाग तर आपण समजू शकलो असतो. बरोबर. परंतु महाराष्ट्राचा सगळा फोकस, सगळं कॉन्सन्ट्रेशन हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं जे षडयंत्र सुरू होतं त्याच्यावरती लागलं. त्याच्यामुळे हे प्रदेश बाहेर राहिले. आणि मग काय केंद्रात ते नकोच होतं मुंबई महाराष्ट्राला मिळणं. पण त्या रेट्या पायी जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि जेव्हा महाराष्ट्राची राजधानी म्हणून ज्यावेळेला घोषित झाली, त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, आता मुंबई दिलेली, आता हे बाहेर राहू देत. कॉम्प्रोमाइज मध्ये ते सोडायला लागलं. सोडलं त्यांनी. ते बोलले आता दुर्लक्ष करा. इतकी वर्ष आज महाराष्ट्र ओरडतोय किंवा सांगतोय की हे प्रदेश आमच्याकडे द्या, कोण देणार आता? म्हणून आता बघा ना, तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये ज्यावेळेला राष्ट्रीय पक्ष ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते काय भूमिका घेणार? असं आयुष्यात काय घडलं, एखादी घटना, एखादा टर्निंग पॉइंट खुपलं की ज्यामुळे तुम्ही इतके टफ झालेले आहात? खरं तर मी तुम्हाला सांगितलं, लहानपणापासून जे माझ्यावर जे संस्कार झाले, खास करून मी शिवसेनेचा चांगला काळ हे लोक आत्ता बघतायत, पण शिवसेनेचा वाईट काळ ज्यांनी पाहिला आहे, म्हणजे मी त्यावेळेला लहान होतो, पण तो जो वाईट काळ आहे, तो वाईट काळ पाहत मोठा झालेलो आहे मी. त्याच्यामुळे घरातली परिस्थिती, त्यावेळेला आजूबाजूचं वातावरण, त्यावेळेला लोकांच्या भावना, लोक काय बोलायचे, ती गोष्ट फाईट करत 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 बाळासाहेबांनी ती गोष्ट पुढे इतकी नेली. मला असं वाटतं की ते जे मी पाहत आलो त्याच्यामुळे मला कधी जिंकल्यामुळे हुरळून कधी जात नाही आणि पराभवामुळे मी कधी खचून जात नाही. राजसाहेब, तुम्ही आज खूप तरी इथे गुप्ततेच्या ह्या सीझन, ह्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडला आलात आणि आपोआप या पर्वाची उंची खूप वाढवून ठेवलीत. बरोबर. त्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा मी स्वतः प्रगल्भ होत गेल्यासारखं मला वाटतं. 100 पुस्तकं वाचून जे कळत नाही ते तुमच्याबरोबर 1 तास घालवल्याने कळतं. माझी खात्री आहे जे लोक आज हा कार्यक्रम बघतील ते देखील आयुष्यात खोल आणि पुढे जातील ह्या एपिसोड बघितल्यानंतर. तर तुम्हाला शुभेच्छा 2 प्रकारे देतो. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकीय वाटचालीसाठी आता BMCच्या इलेक्शन्स आहेत, सगळ्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकांसाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला खूप खूप शुभेच्छा. पण त्याचप्रमाणे एक शिवप्रेमी, शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करणारा एक शिवप्रेमी म्हणून तुमचं जे एक व्यक्तिगत मिशन आहे, त्या मिशनला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमच्यातला हा जो टफनेस आहे त्या टफनेसला आमचे स्पॉन्सर कॉटन किंगकडनं छोटीशी भेट. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी राहावा ही इच्छा व्यक्त करत आम्ही तुम्हाला देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. क्या बात है साहेब, तोडला.
तर मित्रांनो, आमची खात्री आहे आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असणारच. पुढच्या आठवड्यात आपल्याकडे कोण पाहुणे येणार आहेत याची उत्सुकता तुम्हाला जितकी आहे तितकीच मला देखील आहे. पण त्यासाठी भेटायला हवं ह्याच वाहिनीवर, ह्याच दिवशी, ह्याच वेळी, ह्याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.